याच्यानंतर दुसरा बेस आहे आपला, तो आहे चॉकलेट बेस. तर त्याच्यासाठी इथे आपण 1 कप म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे, 1/4 कप मिल्क पावडर, अर्धा टेबलस्पून इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इथे साखर घेतलेली आहे, 3 टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे आणि इथे 50 ग्रॅम आपण चॉकलेट घेतलेले आहे. तर मी इथे ओरिजिनल चॉकलेट चिप्स घेतलेले आहेत. इथे याच्याऐवजी तुम्ही कंपाऊंड चॉकलेटसुद्धा वापरू शकता. तर ह्या पॅनमध्ये आपल्याला दूध, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडर सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामधल्या ज्या सगळ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात. तर जे चॉकलेट आहे ते त्याच्यामध्ये स्वीटनेस असतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण साखरेचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी केलेलं आहे. तर याच्यानंतर साखरसुद्धा आपल्याला टाकायची आहे आणि जे चॉकलेट आहे ते आपण नंतर टाकणार आहोत. त्याच्यानंतर गॅसवर ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत हे घट्ट करून घ्यायचे. तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, याच्यामध्ये काही गाठी राहायला नको किंवा मग खालच्या साईडला चिटकू नये. तुम्ही पाहू शकता आपलं दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे. तर चांगली उकळी आली, घट्ट झालं की याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे चॉकलेट टाकायचे. तिथे मी चॉकलेट चिप्स वापरलेले आहे, त्याच्यामुळे ते लवकर मेल्ट होतात. जर तुम्ही कंपाऊंड वापरणार असाल तर ते बारीक चॉप करून याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर ते खूप लवकर मेल्ट होऊन जातं. दूध ऑलरेडी आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे फार पटकन ते मेल्ट होऊन जातं. तर आपलं जे घट्ट दूध आहे ते तयार झालेलं आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहिला आपण बेस जसं गाळून घेतलेला होता तर त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे काही याच्यामध्ये मोठे कण राहू नयेत. तर व्यवस्थित एकदा चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे एकदम स्मूथ असं चॉकलेट घट्ट दूध आपलं तयार होईल. तर हे मस्त असं आपलं घट्टसर आणि एकदम स्मूथ चॉकलेटचं दूध तयार झालेलं आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला जशी आपण व्हिपक्रीम घेतली तशीच 1 कप व्हिपक्रीम घ्यायची आहे. मी पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं बघा तुम्हाला, एकदम पातळ आणि थंड क्रीम हवी आहे. तर याच्यामध्ये माझ्याकडून थोडंसं एक मोठा बर्फ टाईप खडा होता, तर तो मी अगोदर चमचेच्या साहाय्याने पातळ व्यवस्थित करून घेतला. त्याच्यानंतरच बीट करायला इथे आपण क्रीम घेतलेली आहे, व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे. तर पाहू शकता याचे पीक्स आहेत ते खालच्या साईडला झुकलेले आहेत, तितपतच आपल्याला ही सुद्धा क्रीम बीट करायची आहे. दोन्हींसाठी क्रीमचं प्रपोर्शन सेम आहे आणि त्या एवढ्याच प्रमाणामध्ये ही क्रीम आहे ती बीट करायची आहे. त्याच्यानंतर जे चॉकलेटचं घट्ट दूध आहे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला बीटाच्या साहाय्याने बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा जो बेस आहे तो व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. साधारण एखादा मिनटासाठी बीट केलं की बीट होऊन जातं, खूप जास्त वेळ बीट करण्याची गरज पडत नाही. तर हा आपला पूर्ण 1 लिटरचा चॉकलेट बेस तयार झालेला आहे. तर जिथे जिथे आपण चॉकलेट बेस लिहिलेला आहे तिथे तिथे हा बेस वापरायचा आहे. याच्यापासूनच आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत. एका कंटेनरमध्ये मी सेट करायला ठेवलेली आहे. ही आपली चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा तयार झालेली आहे.